नमस्कार कृषी मित्रांनो, मी परशुराम हिवरे कृषीरत्न यूट्यूब चॅनलच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आपले एंटोमॉलॉजी लेक्चर सिरीजमधलं आपलं हे लेक्चर, याच्यामध्ये आपण हेड या पहिला जो टेग्मा इन्सेक्टच्या बॉडीचा हेड, थोरॅक्स, ॲबडोमेन 3 टेग्मॅटामध्ये डिवायडेशन झालेलं आहे. त्याच्यापैकी पहिला टेग्मा जो हेड, त्याच्याबद्दल आपण आज बघणार आहोत. ओके, तर हेड हे पूर्ण स्केलेटाइज स्ट्रक्चर असतं इन्सेक्टच्या बॉडीमधलं. पूर्ण हार्ड प्लेट्सपासून ते बनलेलं असतं. जर आपण बघितलं हेड कॅप्सूल सुद्धा आपण याला म्हणतो. हेड कॅप्सूल याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अपेंडेजेस त्याच्यामध्ये इन्क्लूड झालेले असतात, जसं कंपाऊंड आईज, सिम्पल आईज, पेअर ऑफ अँटेनी, माउथ पार्ट्स, नंतर ब्रेन. हे सगळे अपेंडेजेस जे आहेत हे इन्सेक्ट हेडमध्ये इन्क्लूड झालेले असतात किंवा त्याच्यामध्ये ते असतात. जर त्याच्यामधून आपण अपेंडेजेस मायनस केले, इन्सेक्टचे जे अपेंडेजेस आहेत ते जर आपण मायनस केले, जो खाली उरतो त्याला म्हणतात क्रॅनियम. आणि हा क्रॅनियम जो पार्ट आहे हा पूर्ण स्क्लेरोटाइज स्ट्रक्चर असतो, पूर्णपणे स्क्लेरोटाइज स्ट्रक्चर असतं. हार्ड प्लेट्स ज्या असतात याच्यामध्ये असतात पूर्ण. तर इन्सेक्ट हेड जे 6 सेगमेंटमध्ये डिवाइड झालेलं आहे. 6 सेगमेंट कोणकोणते ते आपण बघूयात. इन्सेक्ट हेड इज डिवाइडेड इंटू 6 सेगमेंट्स. 6 सेगमेंट्स. फर्स्ट, प्री एंटेनरी सेगमेंट. सेकंड सेगमेंट जे एंटेनरी सेगमेंट. थर्ड सेगमेंट जे इंटरकॅलरी सेगमेंट. फोर्थ सेगमेंट जे आहे मॅक्झिलरी सेगमेंट. फिफ्थ मॅन्डिब्युलरी. आणि लास्ट जे लॅबियल सेगमेंट. इन्सेक्ट हेड हे पूर्ण 6 सेगमेंट्समध्ये डिवाइड झालेलं असतं. तर आपण इन्सेक्ट हेड जर बघितलं, हे समजा इन्सेक्ट हेड आहे, याचे 6 पार्ट्स आपण अशा प्रकारे पाडलेले आहेत. पहिला प्री अँटेनरी सेगमेंट, नंतर अँटेनरी सेगमेंट, नंतर इंटरकॅलरी सेगमेंट, नंतर मॅक्झिलरी सेगमेंट, मॅन्डिब्युलरी सेगमेंट आणि शेवटचा लॅबियल सेगमेंट. अशा प्रकारे आपण त्याचं डिवायडेशन बघतो. तर पहिला जो पार्ट आहे प्री अँटेनरी सेगमेंट, जो की अँटेनाच्या वरचा पार्ट, म्हणजे अँटेना ज्या ठिकाणी अटॅच झालेला आहे त्याच्या वरचा पार्ट, त्याला म्हणतात प्री अँटेनरी सेगमेंट. या सेगमेंटमध्ये इन्सेक्ट ब्रेन जो असतो 3 पार्ट्समध्ये डिवाइड झालेला आहे. परत प्रोटोसेरेब्रम, ड्यूटोसेरेब्रम आणि ट्रायटोसेरेब्रम. त्याला फोरब्रेन, मिडब्रेन किंवा हाइंडब्रेन सुद्धा म्हणतात. तर प्री अँटेनरी सेगमेंट जो असतो याच्यामध्ये इन्सेक्ट ब्रेनचा जो पार्ट असतो प्रोटोसेरेब्रम हा बिअर करतो. प्रोटोसेरेब्रम हा पार्ट याच्यामध्ये असतो. नंतर अँटेनरी सेगमेंटमध्ये पेअर ऑफ अँटिनी असते, पेअर ऑफ अँटिनी. आणि इन्सेक्टचा जो मिडब्रेन आहे किंवा ड्यूटोसेरेब्रम ज्याला म्हणतात, तो पार्ट याच्यामध्ये असतो. याच्या अँटेनरी सेगमेंटमध्ये अँटिना आणि ड्यूटोसेरेब्रम इन्क्लूड असतात किंवा याच्याशी ते रिलेट करतात. नंतर इंटरकॅलरी सेगमेंटमध्ये ट्रायटोसेरेब्रम किंवा हाइंड ब्रेन, इन्सेक्टचा जो ब्रेन असतो हा या ठिकाणी याच्याशी रिलेटेड असतो किंवा हा पार्ट यामध्ये असतो. नंतर मॅक्झिलरी सेगमेंटमध्ये पेअर ऑफ मॅक्झिली असते. नंतर मॅन्डिब्युलरी सेगमेंटमध्ये मॅन्डिबल असतात. आणि लॅबियल सेगमेंटमध्ये लॅबियम. तर हे 3 पार्ट जे किंवा हे 3 सेगमेंट जे हे इन्सेक्ट माउथशी किंवा माउथ पार्टशी रिलेट करतात. 3 माउथ पार्टचे सेगमेंट आणि 3 याच्यामध्ये प्रोटोसेरेब्रम, ड्यूटोसेरेब्रम, ट्रायटोसेरेब्रम आणि अँटेना हे अपेंडेजेस या ठिकाणी
याच्याशी रिलेटेड असतात किंवा हे पार्ट याच्यामध्ये इन्क्लूड होतात, त्या ठिकाणी ते त्याच्यामध्ये असतात. नंतर जे 6 सेगमेंट्स आहे हे वेगवेगळे जे स्क्लेरोटाईड स्ट्रक्चर बघितलं आपण की आधी बघितलं की पूर्ण फुल स्क्लेराईटपासून बनलेलं असतं, तर ते स्क्लेराईट असतात किंवा हार्ड प्लेटलाईट स्ट्रक्चर असतात. तर 5 स्क्लेराईट्स याच्यामध्ये प्रेझेंट असतात इन्सेक्ट हेडमध्ये. 5 प्रकारचे स्क्लेराईट्स इन्सेक्ट हेडमध्ये असतात. स्क्लेराईट म्हणजे हार्ड प्लेट लाईक स्ट्रक्चर, हे वेगवेगळ्या प्लेट्सपासून बनलेलं असतं. तर ते 5 स्क्लेराईट कोणकोणते ते आपण बघू. फर्स्ट इज अ व्हर्टेक्स, सेकंड इज अ प्रॉन्स, थर्ड इज क्लायपियस, फोर्थ इज अ जिना, आणि 5वं लास्ट ऑसिपुट. हे 5 प्रकारचे स्क्लेराइट्स या ठिकाणी असतात. स्क्लेराइट्स म्हणजे हार्ड प्लेट लाईक स्ट्रक्चर आपण बघितलं, तर ह्या ज्या प्लेट्स असतात एकमेकांना जॉईन झालेल्या असतात, वेगवेगळ्या प्लेट्स, हे 5 प्रकारचे स्क्लेराइट्स त्याच्यामध्ये आढळतात. तर व्हर्टेक्स हा कुठला पार्ट असेल, जो इन्सेक्टचा ब्रेनचा टॉप पोर्शन असतो, याला आपण व्हर्टेक्स म्हणतो. इन्सेक्टच्या ब्रेनचा वरचा पोर्शन या ठिकाणी 2 प्लेट्स या ठिकाणी अटॅच झालेला आहे, पूर्णपणे स्क्लेराइट हार्ड प्लेट लाईक स्ट्रक्चर ते असतं. नंतर फ्रॉन्स जो पार्ट आहे, हा जो पेंटागॉन लाईक स्ट्रक्चर दिसतोय तुम्हाला, याला म्हणतात फ्रॉन्स. हा जो पार्ट असतो याला म्हणतात फ्रॉन्स. नंतर क्लायपियस, फ्रॉन्सच्या खालची जी प्लेट तुम्हाला दिसते ही, याला म्हणतात क्लायपियस. नंतर क्लायपियसच्या खाली असतो लॅब्रम किंवा अप्पर लिप. नंतर जिना, जे साईडचा जो पार्ट दिसतोय तुम्हाला इन्सेक्ट हेडचा किंवा लॅटरल पार्ट, त्याला म्हणतात जिना. हा जो पोर्शन आहे हा जिना असतो. ओके. देन ऑसिपुट. आता हे फ्रंट व्ह्यू झाला इन्सेक्ट हेडचा. ऑसिपुट जे असतं ते बॅक साईडला असतं किंवा मागच्या साईडला असतं. ही जी प्लेट तुम्हाला या ठिकाणी दिसते, पूर्ण प्लेट लाईक स्ट्रक्चर आहे, याला म्हणतात ऑसिपुट. ही प्लेट पूर्ण या ठिकाणी दिसते त्याला म्हणतात ऑसिपुट. तर अशा प्रकारे 5 प्रकारचे स्क्लेराइट्स या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतील. स्क्लेराइट जे असतात परत ते स्क्लेराइटमध्ये 2 प्रकारचे जॉईंट्स आपल्याला आढळून येतात. तर पहिला असतो सुचर्स आणि दुसरा असतो सल्कस. सुचर्स आणि सल्कसमध्ये एक बेसिक डिफरन्स जो असतो, सुचर्स जे असतात हे याच्यामध्ये मूवमेंट होत नसते. 2 प्रकारचे जॉईंट्स आपल्याला स्क्लेराइटमध्ये दिसतात, त्याच्यापैकी सुचर आणि सल्कस. सुचर जे असतात, ह्या आपण बघितलं की 2 हार्ड प्लेट असतात, ते एकमेकांना जॉईंट असतात. जर या हार्ड प्लेट एंड टू एंड अटॅच असतील, त्याच्यामध्ये कुठलाही गॅप नसतो, तर अशा त्या प्लेट जर बघितल्या त्याच्यामध्ये मूवमेंट, कुठल्याही प्रकारचं मूवमेंट होत नाही, त्या एकमेकांना एकदम एंड टू एंड अटॅच असतात, तर त्याला म्हणतात सुचर्स. आणि स्क्लेराइट जे असतं याच्यामध्ये थोडासा गॅप असतो असा, आणि हा जो मधला पोर्शन असतो गॅप, मेम्ब्रेनियस जेली लाईक स्ट्रक्चर या ठिकाणी प्रेझेंट असतं. त्याच्यामुळे काय होतं की ते मूवमेंट करू शकतात, ज्या 2 प्लेट्स असतात किंवा अटॅच जे जॉईंट असतो ते मूवमेंट करू शकतं. ओके. तर 5 प्रकारचे सुचर्स या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात इन्सेक्ट हेडमध्ये. 5 टाइप्स ऑफ सुचर्स. फर्स्ट है इपिक्रॅनियल सुचर. इपिक्रॅनियल सुचर. देन इपिक्रॅनियल सुचर, आता एक एक पार्ट बघू आपण. इपिक्रॅनियल सुचरलाच काय म्हणतात, इग्डायसियल लाईन. इग्डायसियल लाईन किंवा इग्डायसियल सुचर. ओके. तर आपण बघितलं की तुम्हाला जो इन्सेक्ट हेडमध्ये वरचा इन्व्हर्टेड वाय शेप जो आकार दिसतोय, हा झाला इपिक्रॅनियल सुचर.
कारण या ठिकाणी वेगवेगळ्या 3 प्लेट्स एका ठिकाणी आलेल्या आहेत, त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं मूवमेंट आपल्याला आढळून येत नाही. तो झाला इपिक्रॅनियल सुचर किंवा इग्डायसियल लाईन का म्हणतात त्याला. ज्यावेळेस मोल्टिंगची प्रोसेस होते, इग्डायसिसची प्रोसेस होते, त्यावेळेस जे आउटर कवरिंग असतं किंवा जे स्केलेटनवर जी स्किन असते ती रिमूव्ह होण्यासाठी इथून सुरुवात होते, त्याच्यामुळे त्याला इग्डायसियल लाईन सुद्धा म्हणतात. हे जे असतं इन्व्हर्टेड वाय शेप याचा असतो. ओके, हे झालं इपिक्रॅनियल सुचर किंवा इग्डायसियल लाईन सुद्धा त्याला म्हणतात. सेकंड जो आहे इपिस्टोमल सुचर. इपिस्टोमल सुचर किंवा त्यालाच म्हणतात फ्रंटोक्लायपियस सुचर. फ्रंटोक्लायपियस सुचर. फ्रॉन्स आणि क्लायपियसच्या मधातली जी हार्ड लाईन असते, ज्या हार्ड प्लेट्स 2 अटॅच झालेल्या असतात, याला म्हणतात फ्रंटोक्लायपियल सुचर. ही जी प्लेट आहे या ठिकाणी अटॅच झालेली एंड टू एंड, त्याला म्हणतात फ्रंटोक्लायपियल सुचर. नंतर थर्ड आहे क्लायपोलॅब्रल सुचर. क्लायपोलॅब्रल सुचर. हे जे असतं क्लायपियस आणि लॅब्रमच्या मध्ये ही जी प्लेट आहे याला म्हणतात क्लायपोलॅब्रियल सुचर. ओके, नंतर 2 प्रकार असतात परत, एक ऑसिपट सुचर, ऑसिपिटल सुचर आणि 5वा टाईप आहे पोस्ट ऑसिपिटल सुचर. ऑसिपिटल सुचर आणि पोस्ट ऑसिपिटल सुचर. आपण ही हार्ड प्लेट एक प्लेट बघितली होती मागं, ऑसिपोटी त्याला म्हणतो आपण. तर हे हेडला त्या बाकीच्या बॉडीपासून वेगळं करतं. तर जी ऑसिपिटल सुचर असते, ही जी फ्रंट लाईन आहे त्याला म्हणतात ऑसिपिटल सुचर. ही असते ऑसिपिटल सुचर. आणि ही जी प्लेट असते ती काही अशा प्रकारची असते, तिला खालून माउथ पार्ट्स जॉईन झालेले असतात, पूर्णपणे ही जॉईंट झालेली नसते एकमेकांना. त्याच्यामुळं त्याला जो शेप येतो किंवा त्याला अजून इन्व्हर्टेड यू शेप किंवा हॉर्स शू लाईक स्ट्रक्चर प्राप्त होतं. म्हणजे घोड्याच्या नालीच्या आकाराचं स्ट्रक्चर त्या ठिकाणी त्याला दिसतं. इन्व्हर्टेड यू शेप सुचर आकार त्याचा असतो, ते असतं ऑसिपिटल सुचर. आणि त्याच्या मागची जी लाईन असते त्याला म्हणतात पोस्ट ऑसिपिटल सुचर. पोस्ट ऑसिपिटल सुचर. पोस्ट ऑसिपिटल सुचरलाच परत ट्रू सुचर सुद्धा म्हणतात. यालाच ट्रू सुचर सुद्धा म्हणतात, कारण ही जी लाईन असते पूर्णपणे जॉईन झालेली असते एंड टू एंड, त्याच्यामुळं पूर्ण सर्कल ते कंप्लीट करतं. त्याच्यामुळे त्याला पोस्ट ऑसिपिटल सुचरला ट्रू सुचर सुद्धा म्हणतात. ओके, हे झाले 5 प्रकारचे सुचर्स. नंतर 4 प्रकारचे सल्कस या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. तर ते 4 प्रकारचे सल्कस कुठले ते आपण बघू. सल्कस जे असतात ते 4 प्रकारचे. फर्स्ट इज अ सर्कम अँटेनल सल्कस. सर्कम अँटेनल सल्कस. सेकंड सर्कम ऑक्युलर sulcus. Third one is a subocular sulcus. And last one is a subgenal sulcus.
अशा प्रकारचे 4 प्रकारचे आपल्याला सल्कस बघायला मिळतात. आता सर्कम ऑक्युलर सल्कस म्हणजे काय आपण बघितलं होतं की त्याच्यामध्ये मूवमेंट होत असते ज्या पार्टशी जो अटॅच असतो त्याला. तर अँटिनाच्या बेसचा जो हा पार्ट दिसतोय आपल्याला किंवा हा पार्ट, तर याला म्हणतात सर्कम अँटिनल सल्कस, कारण अँटिना हा इन्सेक्ट मूव्ह करू शकतात. नंतर सर्कम ऑक्युलर सल्कस, तर ऑक्युलर म्हणजे आईच्या शेजारची जी लाईन दिसते आपल्याला किंवा हा जो पोर्शन दिसतोय याला म्हणतात सर्कम ऑक्युलर सल्कस, कारण इन्सेक्ट जे आहेत त्यांचे डोळे ते फिरवू शकतात. त्या स्क्लेराइटमध्ये जरी ते प्रेझेंट असले तरी याला म्हणतात सर्कम ऑक्युलर सर्कस. नंतर सब ऑक्युलर सर्कस, ही जी लाईन आपल्याला या ठिकाणी दिसते ऑक्युलरच्या खाली किंवा आईच्या खाली तिला म्हणतात सब ऑक्युलर सल्कस. देन सब जिनल सल्कस, जिनाच्या खालचा जो पोर्शन आहे ही लाईन किंवा या ठिकाणी ही लाईन याला म्हणतात सब जिनल सल्कस. तर अशा प्रकारे आपण इन्सेक्टच्या हेडमधले 6 सेगमेंट्स, नंतर 5 स्क्लेराइट्स, 5 सुचर्स आणि 4 प्रकारचे सल्कस हे अशा प्रकारे अरेंज झालेले असतात हे आपण बघितलं.